रस्त्याची पूर्णपणे जर माहिती असेल ना भावानो तरच गाडी घालावी, नाहीतर पब्लिकला थोडंफार विचारून करूनच गाडी घालावी. असल्या बारक्या रस्त्यात 12 टायर जात नाही, पण ह्या बाबानं घातलेली काय विषय नाही. तर हल्लो भावानो, आपली गाडी भरलेली कुठं? पुण्याला. गाडी तर दिवसा ढवळ्याच भरून घेतली. जायचं तर आपल्याला रात्री 2-3 वाजता जायचं होतं. मग काय दिवसभर आता गाडी भरून उभी केली तर कशी जरा गाडी पॅक केली जरा सांगा बरं. तर भावानो सकाळी मग पहाटे उठून 3 वाजता लागलो रस्त्याला. खुराक तेवढा घ्यायचा राहिलेला म्हणून जरा खुराक घेतला आपल्या वेळेत थांबून. आता म्हटलं काय थांबायचं नाही, आता डायरेक्ट पुण्यात गेल्याशिवाय थांबायचं नाही. तर जरा रशीवर इकडे तिकडे लक्ष दिलं, काय डिले झालंय का, आणि लागलो रोडला. आपला टनल एवढा कंबाटकीचा टनल पास केला. रस्ता आतमध्ये जरा चांगला झाल्यामुळे गाडी जरा मोकळी एकदम सुसाट जाते, काय विषय नाही. मग आलो डायरेक्ट आपल्या खेड शिवापूरला आल्यानंतर आपला यो कोल्हापूरचा जोडीदार घाट पडला. त्याच्याबरोबर चहा पाण्याचा बेत उरकून घेतला. आता म्हणलं चला जायला लागतंय आणि आलो डायरेक्ट कात्रजला. नवले ब्रिजच्या तिथं आल्यानंतर आपल्याला यो कोल्हापूरचा फॅमिली मेंबर पण घाट पडला. भावाबरोबर पण गाठ भेट घेतली. आता तिथं काही चहा पाण्याची काही सोय नव्हती. आता म्हणलं जायला लागतंय आपल्याला, तो पण चाललेला पुण्यातच. मग काय पोचलो पार्टीयात दारात. आपल्याला पिंपरी चिंचवड मध्ये जायचं होतं. मग काय सकाळची वेळ होती, काय ट्रॅफिक नव्हतं, काय नव्हतं. गाडी घेतली लावून. आता पार्टी यायला 9 वाजणार होते. चला म्हणलं आता तोपर्यंत नाश्ता पाणी करून घेऊ. आणि आपल्याला भावानं जाताना गाडी लोडिंग पण करायची होती. मग काय गाडी बिडी खाली करून आलो बघा हे आपल्या लोडिंग पॉइंटला. हे आहेत आपले विवेक शेठ, यांचा कारखाना पण आहे इथं. कम से कम रोजचं भावानं 70-80 कंबेट जातात बरं का भावांनो. सगळ्यात मोठा कारखाना आहे, एकदम सेल पण भरपूर आहे. आणि मालक तर काय बोलायचं काम नाही, रॉयल माणूस आहे भावांनो. तर आपण डायरेक्ट गाडी भरून आलो डायरेक्ट आपल्या अनुस्कुराच्या रोडला, म्हणजेच आपल्या मलकापूरच्या रोडला आलो. मलकापूरच्या अलीकडे असताना आपला हे बारका घाट पास करून आपल्याला जायचं होतं डायरेक्ट अनुस्कुरा घाटातून. मग काय घाट बीट उतरून आलो पाचलच्या पुढं आल्यानंतर सगळ्या रस्त्यावर धुकं आलेलं दिसत जरा कमीच होतं. पण काय नाही विषय भावानं, सकाळची वेळ होती, गाड्या बिड्या काय नव्हत्या. आता म्हटलं चला पडदिशी जाऊ, गाडी बिडी घेऊ खाली करून. सकाळ 7-7:30 वाजलेले. गाडी घेतली खाली करून आणि रिटर्न यायला लागलेलो. तर या बाबाचा विषय काय झालेला, क्लच प्लेट पण गेलेली आणि रस्ता पण चुकलेला. तर भावांनो रस्त्याची माहिती नसेल तर जरा लोकांना विचारून गाड्या घालत जावा. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो करा. धन्यवाद.